नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागाचा धमाकेदार आणि मजेशीर रिव्ह्यू पाहूयात. आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता, कारण आजच्या भागामध्ये एकीकडे आपल्याला पाहायला मिळालं काव्य आणि पार्थचं रोमॅन्टिक बॉन्डिंग, तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवाचं जबरदस्त भांडण. चला तर मग सुरू करूया आजचा भाग. आजच्या भागाची सुरुवात होते सकाळच्या वातावरणात. काव्य तिच्या खोलीतून बाहेर येते आणि तिकडे जीवासुद्धा छान तयार होऊन बाहेर आलेला असतो. दोघं एकमेकांना गुड मॉर्निंग म्हणतात, पण जीवाचा मूड मात्र वैतागलेला असतो. तो काव्याला म्हणतो, काय गुड मॉर्निंग, रात्री झोपच लागली नाही. तुझा नवरा एवढा घोरतो की मला रात्रभर झोपायलाच मिळालं नाही. काव्या लगेच मजेत उत्तर देते आणि म्हणते, सगळी चूक तुझीच आहे. एवढी बायको समोर असताना तू माझ्या नवऱ्याबरोबर झोपलास. तुला लाज नाही वाटत का? हे ऐकून जीवा पण तिला टोमणा मारतो आणि म्हणतो, एवढंच आहे तर मग तुझी बहीण कुठे आहे? नंदिनी कुठे गेली? काव्यासुद्धा म्हणते, मला नाही माहिती, तूच जाऊन विचार आणि तूच जाऊन बघ कुठे गेली ती. आणि मग अशा छोट्या गोष्टीवरून दोघांमध्ये चांगलाच वाद होतो. शेवटी दोघेजण वेगवेगळ्या दिशेला निघून जातात. काव्या पार्थच्या खोलीत जाते. तिथे पार्थ अजूनही गोड झोपलेला असतो. काव्या त्याच्याकडे पाहून म्हणते, अरे माझं बाळ अजून झोपलेलं आहे, पण आज व्हॅलेंटाईन आठवडा सुरू झाला आहे, तर आजची सकाळ स्पेशल करायलाच हवी. मग काव्या पार्थच्या गालावर एक मॉर्निंग किस देते, पण तेवढ्यात पार्थ लगेच उठून म्हणतो, आता माझी सकाळ बेस्ट झाली. काव्या शॉकमध्ये येते आणि म्हणते, काय देशमुख, तुम्ही जागेच होता? पार्थ हसतो आणि म्हणतो, माझ्या पटराणीकडून एवढी गोड सकाळ मिळणार असेल तर थोडं नाटक तर करायलाच हवं ना. इथून पुढे दोघांमध्ये रोमॅन्टिक बोलणं सुरू होतं. पार्थ काव्याला सांगतो की व्हॅलेंटाईन आठवडा सुरू आहे आणि काव्याला त्याची व्हॅलेंटाईन राणी बनवणार आहे. पण काव्या त्याला गोड उत्तर देते आणि म्हणते की हे प्रेम फक्त एका जन्माचं नाही, तर 7 जन्मजन्मीचं आहे. पण त्याचवेळी काव्या थोडी गंभीरही होते आणि पार्थला सांगते की नंदिनीताई आणि जीवा अजूनही एकमेकांशी नीट बोलत नाही आहेत. त्यांना एकत्र आणायचं आहे, पण मार्ग काही सापडत नाही. काव्या पार्थला विचारते, मी काल रात्री एक व्हिडिओ बनवला होता, तो जीवाला दाखवला का? पार्थ मात्र म्हणतो, कसला व्हिडिओ, मला आठवतच नाही. हे ऐकून काव्या चिडते आणि म्हणते, काय चाललंय देशमुख, मी एवढी मेहनत घेऊन व्हिडिओ बनवला आणि तुम्ही तोच विसरलात. पार्थ मग सॉरी म्हणतो आणि दोघे ठरवतात की आता काहीतरी प्लॅन करायचा. मग दोघे खाली किचनमध्ये जातात आणि तिथे पाहतात तर नंदिनी आणि जीवा दोघेही तिथेच असतात. पण तिथे स्वयंपाक कमी आणि भांडणच जास्त सुरू असतं. जीवा विचार करतो की नंदिनी बहुतेक त्याच्यासाठी टिफिन बनवत असेल, पण नंदिनी स्पष्ट सांगते, मी तुमच्यासाठी काहीच बनवत नाही, तुम्हाला हवा असेल तर स्वतःच बनवा. जीवासुद्धा तिला उत्तर देतो, ठीक आहे नको बनवू, पण नंदिनी त्याला टोमणा मारते, माझा आवाज एवढा बसलाय, तुम्हाला माझ्यासाठी औषध आणायचं सुचत नाही आणि वरून मलाच टोचून बोलताय. जीवा म्हणतो, तुझा आवाज बसलाय म्हणून मी औषध आणू आणि तू माझ्यावरच भांडणार आहेस? म्हणजे या दोघांचं भांडण पाहून पार्थ आणि काव्या पण म्हणतात, हे काय प्रेम आहे की युद्ध आहे? मग नंदिनी काव्याला सांगते की तिचा मोबाईल पर्स खोलीत राहिलाय, ते आणून दे. मग जीवासुद्धा म्हणतो की त्याचा मोबाईल आणि बॅग खोलीत राहिलेला आहे, ते घेऊन ये. इथून काव्या आणि पार्थला एक आयडिया सुचते. दोघेही मोबाईल घेऊन मेसेज करायचा प्लॅन करतात, जेणेकरून नंदिनी आणि जीवा एकाच ठिकाणी भेटतील. पण दोन्ही मोबाईल लॉक करतात आणि पासवर्ड काही कळत नाही. मग काव्याला आणि पार्थला एक गोष्ट आठवते, एकदा ट्राय करूयात हा पासवर्ड, जीवा नंदिनी असू शकतो. हे ते दोघं प्लॅन करून ट्राय करतात. लगेच पार्थ ट्राय करतो आणि आश्चर्य म्हणजे अनलॉक होतो फोन. दोघेही खुश होतात. मग काव्या आणि पार्थ दोघेही एकमेकांच्या फोनवरून मेसेज करतात आणि दुपारी 2 वाजता मिलन कॅफेमध्ये भेटू असं लिहून पाठवतात. आता हे मेसेज दोघांनी वेळेत पाहावेत म्हणून काव्या देवाकडे प्रार्थना देखील करते. पुढे आपण पाहतो की जेव्हा मेसेज पाहतो, पण तो विचार करतो की नंदिनीनेच पाठवला असेल. नंदिनीसुद्धा मेसेज पाहते आणि तिला वाटतं जीवानेच पाठवला आहे. दोघे एकमेकांना कॉल करतात, पण फोन काही लागत नाही. पण दोघेही शेवटी ठरवतात, चला भेटूनच बोलूया. आणि शेवटी दोघेही मिलन कॅफेमध्ये पोहोचतात. भागाच्या शेवटी एकदम धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळतो. कॅफेमध्ये भेटल्यावर नंदिनी म्हणते, तुम्हीच मला मेसेज केला ना? आणि जीवा म्हणतो, काय, मी मेसेज केला? दोघे एकमेकांकडे शॉक होऊन पाहतात आणि त्यांना कळतं की हे सगळं कोणीतरी प्लॅन केलं आहे. आणि दुसरीकडे पार्थ काव्यासाठी व्हॅलेंटाईन गिफ्ट प्लॅन करत असतो, पण रम्या त्याला सांगते की साधं डिनर प्लॅन करून चालणार नाही, कारण काव्याने पार्थसाठी खूप काही केलं आहे. त्यामुळे पार्थला काहीतरी हटके करावं लागणार आहे. तर मंडळी, आजचा भाग इथेच संपतो. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण प्रोमोमध्ये काव्या पार्थच्या कानाखाली मारताना दिसते आणि का कानाखाली मारते याचं कारण तर आपल्याला पुढच्या भागातच समजू शकेल. म्हणूनच मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. तुम्ही तुमचा वेळ देऊन या रिव्ह्यू चॅनलवरचा व्हिडिओ पाहिलात, त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.